हिंगोलीतून बातमी आहे। हिंगोलीच्या शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये 2 रुग्णांना एकाच बेडवरती उपचार घेण्याची वेळ येते आहे। शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील पुरुषांच्या वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामुळे एका छोट्याशा बेडवरती 2 रुग्णांना उपचार घ्यावे लागतात। रुग्णांकडून संतापही यामुळे व्यक्त होतोय। दरम्यान हिंगोलीचे सामान्य रुग्णालय शासकीय महाविद्यालयाच्या अधीनस्थ झाल्यानंतर रुग्णांची प्रचंड गैरसोय वाढलेली आहे। रुग्णालय प्रशासनानं रुग्णांच्या आरोग्यासोबतच सोयी सुविधांकडेही लक्ष द्यावं अशी मागणी आता रुग्ण करतायत। इथं बेड नाही, एका बेडवर दोघं जण आम्ही कालपासून अडचण होत नाही का? अडचण व्हायला मग इलाज नाही ना काही डॉक्टरला बोलले नाही का? बोललो माझं ते म्हणले मजबुरी आहे, राहा असं झालं। बेड नाही म्हणतात. बेड नाही म्हणतात। इथं आम्ही 2 दिवस झाले आज हां. या ठिकाणी ॲडमिट आहे। हां. पलंग नसल्यामुळं आम्ही दोन एकाच पलंगावर केले। सलाईन दुखायले, एकमेकाचा धक्का लागायला हे व्हायला हां. लय अडचण आहे साहेब इथं। डॉक्टरला बोलले का तुम्ही? डॉक्टर बोललो, डॉक्टर म्हणतात काय करावं आम्ही, पब्लिक लई आली, त्याच्यामुळं आम्हाला करावं लागायला अर्जेस। इकडे अमेरिकेमध्ये मेटाच्या अडचणीत मोठी भर पडलेली आहे। फेसबुक, इंस्टाग्राममुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावरती विपरीत परिणाम झाल्याचा ठपका ठेवत न्यू मेक्सिको न्यायालयानं मेटावरती तब्बल 5,400 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। मार्चपासून 9,030 कोटी रुपये कंपनीला दंड झाले आहेत। तर मात्र ही एक रक्कम जी आहे ती मुलांच्या मानसिक उपचारांसाठी वापरण्याचे आदेशही आहेत। न्यायालयाच्या या कडक कारवाईमुळे आता 18 वर्षांखालील युजर्ससाठी रात्रीच्या वेळीचे पुश नोटिफिकेशन्स बंद करणं आणि मासिक वापराची वेळ मर्यादा करणं मेटाला बंधनकारक होणार आहे।